नमस्कार मंडळी. मी स्वप्नील देशमाने स्वागत करतो तुमचं भटकंती विथ स्वप्नीलच्या एका नवीन भागामध्ये. तर ऑलरेडी गेटअप सगळा रेडी झाला आहे. आता फक्त थोडं चहा वगैरे घ्यायचा आणि आता निघायचं आहे. ॲज युजल आपण चाललो आहे कोल्हापूरच्या AMC ॲव्हेंजर मोटरसायकल क्लब बरोबर. आणि आजची जी डेस्टिनेशन आहे ती आहे तिलारी. तिलारी डॅम जो आहे त्या डॅमच्या जवळच एक होमस्टे आहे. त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे आणि तिथलं जे काही बाकीच्या ॲक्टिव्हिटीज किंवा जे काही तिथं करायच्या आहेत ॲक्टिव्हिटीज, त्या ॲक्टिव्हिटीज अजूनही माझ्यासाठी पूर्ण सरप्राईज आहेत. कोणी काही सांगितलेलं नाही आहे की तिथं ॲक्टिव्हिटी काय करायच्या आहेत. म्हणजे ॲक्च्युली आमचे ॲडमिन आहेत, त्यांनी कुणालाही तिथं ॲक्टिव्हिटींबद्दल काही सांगितलेलं नाही आहे. ॲक्टिव्हिटीज पूर्ण सरप्राईज आहे, ज्या तिथं गेल्यानंतर कळणार आहेत. त्यामुळे आता जास्त वेळ न दवडता सामान गाडीवर लोड करूया आणि निघूया. आता काय ॲज युजल कोल्हापूरचा रोड आहे. कोल्हापूरचा रोड मी 100 वेळा दाखवला आहे, त्यामुळे परत मी तो रिपीट करणार नाही आहे. आता आपण भेटूया डायरेक्ट कोल्हापूरमध्ये इन 3, 2, 1. आणि कोल्हापूरमध्ये पोहोचलो. या सगळ्या बाईक्स आहेत. हे आमचे केदार सर आम्हाला सोडायला आलेत. म्हणजे तो येणार नाही ॲक्च्युली, फक्त सगळ्यांना भेटायला करायला मी आला. आणि इथं आता मॅकडॉनल्ड्स पाशी थांबलोय. सगळ्यांना भेटायचं आहे. अजून एक रायडर यायचे राहिलेत आमचे. ते रायडर आले की मग ब्रीफिंग होणार. ब्रीफिंग झाले की मग पुढच्या प्रवासाला निघायचं. तर बाईक्स बघा पूर्ण. मागं मॅकडॉनल्ड्स आहे NH4च्या समोर. आम्ही आता सध्या इथं थांबलोय सगळ्यांची वाट बघत. लास्ट अजून एक रायडर यायचा शिल्लक आहे, तो आला की मग त्यानंतर पुढे निघायचा. मग आता तुम्हाला भेटतो मी बाईकवर.
येताना ऑफरोड करत आलो. आता ऑफरोडमध्ये एक्झॉस्ट जे झालो ते एक्झॉस्ट होण्यामागं 2 ते 3 रिझन्स होते. रिझन नंबर 1, मी ज्या वेळेला सकाळी सांगलीवरून निघालो तेव्हा वाजले होते सकाळचे 5:30 वाजले होते आणि त्यावेळेला थंडी होते. म्हणून थंडी होती म्हणून मी रायडिंग जॅकेटमध्ये थर्मल लायनर वगैरे सगळं घालून निघालो होतो. हां, आता भरपूर लोकांना माहीत नसेल तर रायडिंग जॅकेट जे असतात त्यापैकी जे माझ्या मते तर लेवल 2चे जे आहे रायडिंग जॅकेट जे असतात त्या रायडिंग जॅकेटमध्ये 2 लेअर असतात. एक थर्मल 2 लायनर असतात, एक थर्मल लायनर आणि दुसरा रेन लायनर. तर माझ्या जॅकेटमध्ये दोन्ही कंबाईन आहे. म्हणजे असं नाही आहे की म्हणजे पहिला रेन लायनर आतला थर्मल लायनर काढावा लागतो, मग रेन लायनर आणि मग नंतर जॅकेट, असं म्हणजे अशा पद्धतीनं ते एकत्र मॅशअप आहे. आणि हे काय म्हणतो, दुसरी गोष्ट म्हणायची म्हणजे त्याच्यामध्ये असं करता येत नाही की थर्मल लायनर काढा आणि ठेवा, नुसतं थर्मल लायनर घाला, जे रेन लायनर तो काढून ठेवा, तसं करता येत नाही. त्याच्यामुळं थर्मल लायनर हा कंपल्सरी त्याच्या आतमध्ये म्हणजे हे सगळं पूर्ण तुम्हाला प्रॉपर रायडिंग जॅकेट कंप्लीट घालावं लागलं. थंडी असल्यामुळं ती घातलं. परत त्यानंतर तिथून कोल्हापूरला आलो. कोल्हापूरवरनं जसं राईडला निघालो तसं थोडंसं ऊन होतं, पण लायनर काढून ठेवायला वेळ मिळाला नाही. त्यामुळं एक तर दुपारचं ऊन, त्याच्यामध्ये ऑफरोड करताना आधीच थकतं माणूस भरपूर, त्यात दुपारच्या उन्हामध्ये त्यात थर्मल लायनर घातलेला, त्यामुळे इतका त्रास झाला की काय विचारायचं नाही. पूर्ण डिहायड्रेट झालो आणि पूर्ण दमलो, पूर्ण ताकद अंगातली पूर्ण संपलेली. त्यामुळं आलो, जेवलो आणि पहिल्यांदा मी झोपलो. आता उठलो आहे, म्हटलं आता तुमच्याशी थोडा वेळ बोलूया. तर आम्ही ज्या ठिकाणी आलो आहे तो आहे तिलारीचा बायो नॅचरल फार्म अँड होमस्टे. तिलारीमध्येच आहे. तिलारी नगरपासून थोडंसं लांब आहे, पण निसर्गाच्या सान्निध्यात तिथे खूप सुंदर जागा आहे. आपण ज्या वेळेला निसर्गामध्ये येतो फिरायला, त्यावेळेला मी ॲक्च्युअलमध्ये आज एक ऑब्झर्व केलेली गोष्ट अशी आहे की आपण जर मेन रोडनं फिरलो ना तर लिटरली सांगतो आपण निसर्ग काही बघितला नाही. दॅट्स वॉट आय फील टुडे. आज म्हणजे या भागामध्ये मी कधी आत्तापर्यंत आलेलो नव्हतो, पण आपण जे रेग्युलर रोडनं फिरतो, नेचरमध्ये ज्या वेळेला आपण जातो त्यावेळेला आपण जो रेग्युलर रोडनं फिरतो किंवा एक बाकीच्या लोकांनी जो प्रीडिफाईंड केलेले रूट्स आहेत त्या रूट्सनं ज्या वेळेला फिरतो ना त्यावेळेला तोच निसर्ग बघू शकतो की जो लोकांनी दाखवला आहे. पण ज्या वेळेला आपण स्वतः बाहेर पडतो, बाईकवरनं बाहेर पडतो आणि ज्या वेळेला असं गावागावातून वगैरे असे ज्यावेळेला रोड्सवरनं आपण जातो त्यावेळेला तो निसर्ग बघतो जो ॲक्च्युअलमध्ये आहे. आणि आज तेच झालं. मला पहिल्यांदा वाटलं होतं मेन रोडनं असेल, घाटातून वगैरे भरपूर ठिकाणी असं होतं, पण आम्ही जे गावातून आलो, ऑफ रोडवरनं आलो, दॅट वॉज द अमेझिंग. म्हणजे म्हणायचं झालं तर वाट लागली पण लय मजा वाटली, असा हा रोड होता आजचा. तर तिलारीबद्दल सांगायचं झालं तर तिलारी हे महाराष्ट्र राज्याच्या हद्दीतलं शेवटचं टोक आहे. इथून 20 किलोमीटर गेलं की गोवा चालू होतो, एक 15-20 किलोमीटरवर कर्नाटक चालू होतं आणि त्याच्या बरोबर कॉर्नरवर हे तिलारी आहे. या ठिकाणी आता डॅम पण आहे. डॅम मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये डॅम तुम्हाला दाखवतो. आणि आता तिलारीच्या आजूबाजूला पण बघण्यासारखं भरपूर आहे. आणि मेन म्हणजे इथं पक्षी आणि सगळ्यात महत्त्वाचं निसर्गात आल्यानंतरचं सगळ्यात मोठं ॲडव्हान्टेज, मोबाईलला रेंज नाही. त्यामुळं दिवसभर जे सतत डिंगडॉंग वाजून जे डोक्याला हेक्टिक करणारे फोन असतात किंवा जे काही तुमचे पर्सनल प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे स्वतःपासून लांब टाकून तुम्ही इकडं स्टेला येता, इकडे निवांतपणे. इथं रेंज नसल्यामुळं तुम्ही कोणाला कॉल करू शकत नाही किंवा तुम्हाला कोण फोन करू शकत नाही, त्यामुळं तुम्ही निवांत. इथं फक्त BSNL रेंज आहे,
जेणेकरून फक्त जर गरज असेल तर तुम्ही घरच्यांना सांगू शकता की आम्ही इथं आहे किंवा काय आहे. याच्या व्यतिरिक्त नो इंटरनेट. आजकालच्या जमान्यामध्ये ना निसर्गात जाण्याचं सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे तुम्हाला इंटरनेट बंद करून बाहेर यावं लागतं, त्यावेळी तुम्ही निसर्ग बघू शकता आणि ते इथं आल्यानंतर होतं आहे ॲक्च्युअलमध्ये. हे खूप मोठं इथलं ॲडव्हान्टेज आहे. आणि गाड्यांची अवस्था तुम्हाला एकदा दाखवतो. गाड्यांची लिटरली तुम्ही बघून सांगा काय कंडिशन आहे. ही सगळी धूळ बसली आहे गाडीवर. हे बघा ही सगळी धूळ आहे गाडीवर. कालच गाडी स्वच्छ केलेली आणि सगळी धूळ आहे. गाडीच्या टायरची कंडिशन बघा. दोन्ही दाखवतो तुम्हाला. मी ज्या इथून गाडी वॉश करून घेतो त्यांनी गाडीच्या टायरवर हे करण्यासाठी त्यांनी पॉलिश मारलं होतं. पॉलिश थोडंसं ऑइली टाईप असतं, त्याच्यामुळे ही गाडीवर जमलेली धूळ आहे आणि त्याच्यावरती सगळी धूळ चिटकल्यामुळं एवढं मोठं हे झालं आहे. हे मेन प्रॉब्लेम आहे. म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता आम्ही कशा रोडवरनं आणि कशा पद्धतीनं राईड करत आलो आहे. आज जर शक्य झालं तर मी तुम्हाला तिलारी आणि तिलारीच्या आजूबाजूचं, आता मी बेसिक तुम्हाला सांगितलेलं आहे. बाकीचं डिटेल जी इन्फॉर्मेशन आहे ती मी तुम्हाला सांगेनच. आमचे जे ग्रुपचे ॲडमिन आहेत वीरेंद्र पाटील, त्यांना पण बऱ्यापैकी माहीत आहे. तेच त्यांच्याकडून किंवा जे इथं होमस्टेचे ओनर आहेत जे आहेत इथं त्यांच्याकडून मी तुम्हाला तिलारी आणि तिलारीच्या आजूबाजूची इत्थंभूत माहिती देतो. प्लस तिलारीचा आम्ही जिथं थांबलो आहे इथले सगळे डिटेल्स हे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे समजतील. आत्ता मी तुम्हाला रूम टूर देऊ शकत नाही, रूम आमच्या पूर्ण खराब झाल्या आहेत. आम्ही आल्यानंतर काही नाही, फक्त कपडे काढले, जेवलो, झोपून टाकलं. त्यामुळे रूम पूर्ण खराब आहेत. उद्या सकाळी ज्या वेळेला आम्ही स्वच्छ इथून चेकआउट करू त्यावेळेला मी तुम्हाला रूम्स दाखवतो आणि त्यानंतर मग परत तुम्हाला तिलारीबद्दलसुद्धा माहिती देतो. त्यामुळं आत्ता या व्हिडिओमध्ये जर पुढं काय दाखवण्यालायक असेल तर मी दाखवतो, नसेल तर इथंच तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि महत्त्वाचं म्हणजे ते बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून माझे पुढचे जे काही व्हिडिओज आहेत राईडचे इथून जेवढे जमतील तेवढे पॉसिबल होतील तेवढे मी जास्तीत जास्त व्हिडिओज टाकण्याचा प्रयत्न करतो.